सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्या समोर उद्योग, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर बोलण्याची संधी मिळाली। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीवर अवलंबून असते। शेतीवर अवलंबून आहे। जे सरकार शेतकऱ्याला वीज, पाणी आणि रस्ते देईल ते सरकार शेतकऱ्यासाठी एक वरदान असते। 2022 ते 2024 या वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी रस्ते, पाणी आणि वीज शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या योजनेवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली। मी आपणास सांगू इच्छिते की महाराष्ट्र राज्यात सर्वदूर तर विकास केलाच, परंतु माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये दिवसा वीज राहत नव्हती, 12-12 तास शेतकरी विजेची वाट पाहत असायचे, परंतु 2014ला या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले। या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रत्येक राज्याला अर्थसहाय्य दिले। आपल्या देशामध्ये 80% वीज ही कोळशापासून तयार होते। कोळसा हे जमिनीतील धन आहे आणि 30 वर्षे पुरेल एवढा कोळसा आपल्या देशात आहे। या देशाची दूरदृष्टी असलेले पंतप्रधान यांनी या विषयात लक्ष घातले आणि ज्या ठिकाणी 33 केव्ही सबस्टेशन आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना भाडी तत्वावर घेऊन किंवा शासकीय जमिनीवर सोलार बसून सूर्यकिरणापासून वीज तयार करून ती 33 केव्ही सबस्टेशनला देऊन शेतकऱ्याला 24 तास वीज पुरवण्याची राज्याला आणि दिली आहे। आणि त्यामुळे शेतकरी अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता सुद्धा होणार आहे। याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार यांचे आभार मानते। याशिवाय शेतकऱ्यांचे केवळ महाराष्ट्र राज्याच्या भरोशावर न राहता शेतकऱ्याला 90% सबसिडीवर सोलार पंप देण्याची योजना सुरू करून शेतकऱ्याला पंप मिळायला सुद्धा सुरुवात झाली आहे। या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाईजी मोदी यांनी 1 कोटी गरीब कुटुंबाच्या घरावर सोलर पॅनल बसून वीज बिलातून मुक्ती सुद्धा दिली आहे। केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे। हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे शेतकऱ्यांचे पुत्र व अनुभवी नेते आहेत। शेतकऱ्यांसाठी केवळ विद्युत विभागात नाही तर विद्युत, कृषी, सहकार आणि उद्योग खात्यामध्ये सुद्धा लक्ष देऊन या राज्याला देशातील नंबर 1 चे राज्य बनवतील अशी माझी आशा आहे। शेवटी उद्योग खात्यात एक अपेक्षा करते। माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ उद्योगदृष्ट्या मागासलेला आहे। या ठिकाणी MIDC साठी भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, ती पूर्ववत सुरू करावी आणि माझ्या मागासलेल्या कन्नड सोयगाव तालुक्याला न्याय द्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करते। अध्यक्ष महोदय, माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम पान क्रमांक 1, 66 व बाब क्रमांक 96 यावर माझे मत मांडते। माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ भागात येतो। या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ आहेत, जसे की गौताळा अभयारण्य आहे, पितळखोरा लेणी आहे, अंतूर किल्ला आहे इत्यादी निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा समावेश या मतदारसंघात आहे। एकूण महामार्ग राज्यमार्ग 5 असून त्याची एकूण लांबी 128.50 किमी आहे व प्रमुख जिल्हा मार्ग 18 असून त्याची लांबी 324.40 किमी आहे। माझा मतदारसंघ शेतीमध्ये अग्रेसर असून जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या ठिकाणी असल्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले आहे। शेतीमालाला बाजारपेठपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याचे कामे होणे आवश्यक आहे। तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात कन्नड सोयगाव मतदारसंघातील रस्ते व पुलाला मंजुरी मिळून निधी मिळाल्यास अनेक विकास कामाला चालना या ठिकाणी मिळू शकते। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, कृषी पान क्रमांक 28 आणि पान क्रमांक 40 यावर माझे मत मांडते। माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे, शेतकरी बांधवावर मोठे संकट निर्माण झाले आहे। कन्नड सोयगाव तालुक्यात 60,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे बाधित झाले आहे। सदरील नुकसान हे 33% पेक्षा जास्त झालेले असल्याने नुकसानीचे मंडळनिहाय अंतिम अहवाल
तहसीलदार यांनी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केलेला आहे। या झालेल्या अतिवृष्टीचे शेतकऱ्याला शासनाने तातडीने अनुदान द्यावे, याचे आदेश करावे अशी विनंती मी आपल्याला करते। आणि परत एकदा आज आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते। धन्यवाद।